मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? अपराजिता म्हणजेच गोकर्णाचं निळ्या रंगाचं फूल आपल्या त्वचेसाठी आणि सोबतच आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. यामुळे आपली स्किन अधिक स्वच्छ आणि काचेसारखी चमकदार दिसायला सुरुवात होते. आणि याची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचा जो काही रिझल्ट आहे तो काही मिनिटांमध्येच आपल्याला जाणवायला सुरुवात होते. जर तुमची देखील त्वचा निस्तेज झालेली असेल, काळवंडलेली असेल किंवा मग डाग धब्ब्यांनी भरलेली असेल, तर आज मी सांगितलेलं सिरम तुम्ही फक्त 15 दिवसांसाठी तुमच्या चेहऱ्यावरती वापरून बघा. आणि त्यानंतर तुमचा देखील चेहरा अगदी नैसर्गिक पद्धतीने सुंदर दिसण्यासाठी सुरुवात होईल. आणि हे जे फूल मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुमच्या जवळपास तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणि जर नाहीच भेटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ड्राय फुलांची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून देखील परचेस करू शकता. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं अपराजिता म्हणजेच गोकर्णाची फुलं घ्यायची आहेत. आणि ही जी गोकर्णाची फुलं आहेत ना, त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते. कारण बऱ्याच लोकांना या फुलांबद्दल अजिबात माहिती नाहीये. पण आयुर्वेदामध्ये या फुलाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी आणि सोबतच खूप सारे घटक असतात, ज्यामुळे आपल्या केसांना आणि सोबतच आपल्या त्वचेला याचा खूप जास्त फायदा होत असतो. पण बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो, हे गवत आहे किंवा मग कोणती तरी वनस्पती आहे असं समजतो आणि याच्याकडे लक्ष देत नाही. पण असं अजिबात करू नका, कारण हीच गोकर्णाची फुलं आपल्या स्किनसाठी आणि सोबतच आपल्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर मानली जातात. यामुळे आपली त्वचा अगदी निरोगी राहण्यासाठी मदत होते. आणि जर तुम्हाला टॅनिंगची समस्या असेल किंवा मग डाग धब्ब्यांची समस्या असेल, तर या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होत असते. बघा, जे काही आपण सिरम बनवणार आहोत ते बनवण्यासाठी तुम्हाला साधारणतः 7 ते 8 एवढी गोकर्णाची म्हणजेच अपराजिताची फुलं इथं घ्यायची आहेत. आणि बघा, फुलं घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फुलांचे जे काही हिरव्या रंगाचे देठ आहेत ना, ते तुम्हाला काढून टाकायचेत. कारण आपल्याला फक्त फुलांचाच वापर हे सिरम बनवण्यासाठी करायचा आहे. बघा, देठ काढून टाकल्याच्या नंतर आपल्याला जी काही फुलांच्या पाकळ्या आहेत त्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित अशा कट करून घ्यायचेत. कारण बघा, जे काही गोकर्णामधील गुणधर्म असतात ते सगळे काही गुणधर्म हे फुलांच्या पाकळ्यामध्ये असतात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेय ना, सेम त्याप्रमाणेच तुम्हाला हे सिरम बनवायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर अगदी 15 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील. बघा, इथे मी साधारणतः 5 ते 6 एवढी गोकर्णाची फुलं घेतलेली आहेत, कारण हे सिरम मी फक्त एका आठवड्यासाठीच बनवत आहे. फुलं घेतल्याच्या नंतर त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलं आणि बारीक करून घेतलं. तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याला व्यवस्थित असं बारीक करून घेऊ शकता. आणि बारीक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, आपलं जे काही पाणी रेडी झालंय ना, त्याचा कलर देखील किती सुंदर आलेला आहे. मी यामध्ये थोडंसं गुलाबजल ऍड केलंय. जर तुमच्याकडे गुलाबजल अवेलेबल नसेल तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर देखील नक्कीच करू शकता. आता बघा, हे जे काही आपलं पाणी रेडी झालंय ना, याच्यापासूनच आपण एक मॅजिकल असं सिरम बनवणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपण जे काही पाणी इथं रेडी केलेलं होतं ते एखाद्या गाळणीच्या साह्याने किंवा मग एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचंय. जेणेकरून काय होईल, सिरम बनवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चोथा वगैरे येणार नाही. तुम्ही इथं बघू शकता, मी एका गाळणीच्या साह्याने सगळं काही जे पाणी आहे ते व्यवस्थित गाळून घेतलंय. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी 2 ते 3 गोष्टींचा वापर करणार आहे, ज्यामुळे तुमचं जे काही सिरम रेडी होईल ते तुमच्या स्किनवरती काम करण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्हरित्या रेडी होईल. बघा, तुम्ही मार्केटमधील सिरम चेहऱ्यावरती वापरत असाल, पण ते वापरल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स जाणवायला सुरुवात होते. चेहऱ्यावरती वांग येतो, पुरळ येतो. त्यामुळे तुम्ही मार्केटमधील सिरम वगैरे अजिबात वापरू नका. तर आज मी सांगितलेलं होममेड सिरम वापरायला सुरुवात करा. बघा, त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट मी याच्यामध्ये ॲड केली आहे आणि ते म्हणजे कच्चं दूध. कारण बघा, कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि कच्चं दूध हे आपल्या चेहऱ्यावरती आणि सोबतच आपल्या स्किनवरती एक नैसर्गिक एक्सफोलिएटर सारखं काम करत असतं. बघा, जर रोज सकाळी तुम्ही कच्च्या दुधाने तुमच्या चेहऱ्यावरती मालिश केली तर तुमच्या चेहऱ्यावरती कधीही रिंकल्स येणार नाहीत आणि सोबतच पिगमेंटेशनची किंवा मग वांगाची समस्या देखील तुम्हाला अजिबात जाणवणार नाही.
बघा, दूध ॲड केल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला इथं याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ते म्हणजे ॲलोवेरा जेल. जर तुमच्याकडे फ्रेश म्हणजेच प्लांट बेस्ड ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्की करू शकता आणि जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा जेल अवेलेबल नसेल तर माझ्याप्रमाणे तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा वापर केला तरी देखील चालेल. साधारणतः एक मोठा चमचा एवढा ॲलोवेरा जेल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. कारण बघा, ॲलोवेरा जेलमुळे आपली स्किन अगदी मॉइश्चराइज राहण्यासाठी मदत होते आणि बघा, बऱ्याच वेळा आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे पिंपल्स येतात म्हणजेच पुरळ येतं आणि त्यासोबतच चेहऱ्यावरती ड्राय पॅचेस वगैरे दिसायला सुरुवात होते. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय, तुमच्या स्किनवरती ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे. पण ज्या लोकांना ॲलोवेरा जेलची ॲलर्जी असेल किंवा मग ॲलोवेरा जेल अप्लाय केल्याच्या नंतर स्किनवरती खाज वगैरे येत असेल तर त्यांनी या रेमेडीमध्ये ॲलोवेरा जेलचा वापर अजिबात करू नका. त्यासाठी मला कमेंट करा, मी तुम्हाला त्यावरती एखादं छान असं सोल्युशन नक्कीच सजेस्ट करेल. बघा, ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला सगळ्या काही गोष्टी एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत. कारण ॲलोवेरा जेल हे थोडंसं थिक असतं आणि बघा, जेव्हा आपण या मिश्रणामध्ये ॲलोवेरा जेल ॲड करतो तेव्हा ते मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडासा टाइम लागू शकतो. पण जेव्हा ते एकदा मिक्स होईल ना, तेव्हा अगदी सिरम सारखी कन्सिस्टन्सी तुमची इथं रेडी होईल. तुम्ही इथं बघू शकता, जसं जसं मी ॲलोवेरा जेल आणि सोबतच आपलं जे काही मिश्रण आहे ते एकमेकांमध्ये मिक्स करते तेव्हा त्याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी थिक होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला देखील मी सांगितलेल्या सेम पद्धतीनेच हे सिरम बनवायचं आहे आणि बनवल्यानंतर तुम्हाला दिवसातून फक्त 2 वेळा हे सिरम तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे. आणि बघा, अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला फेस वॉश वगैरे करण्याची देखील अजिबात गरज नाहीये आणि हे सिरम तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करून अगदी बाहेर देखील नक्कीच जाऊ शकता. बघा, आता या दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते म्हणजे ग्लिसरीन. कारण बऱ्याच वेळा आपल्याला ड्राय स्किनची समस्या असते किंवा चेहरा खूप जास्त निस्तेज झालेला असतो आणि या समस्या जर तुम्हाला कमी करायच्या असतील ना, तर ग्लिसरीनचा वापर आपल्या या रेमेडीमध्ये तुम्हाला नक्कीच करायचा आहे. पण ज्या लोकांची स्किन खूप जास्त ऑइली आहे, चेहरा सतत ऑइली वगैरे होत असतो, तर त्या लोकांनी या सिरममध्ये ग्लिसरीनचा वापर अजिबात करू नका. तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस देखील याच्यामध्ये नक्कीच ॲड करू शकता. बघा, ग्लिसरीन ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्स केल्याच्या नंतर आपलं आयुर्वेदिक असं सिरम इथं रेडी झाले. आता मी तुम्हाला सांगते की हे सिरम चेहऱ्यावरती कशा प्रकारे अप्लाय करायचं. बघा, सिरम चेहऱ्यावरती अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, कोरडा करायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती हे सिरम अप्लाय करायचे. अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला थोडासा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर सिरम चेहऱ्यावरती तसंच राहू द्या. बघा, दिवसातून कमीत कमी 2 वेळा सलग तुम्ही 15 दिवस या सिरमचा वापर करून बघा आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील जी काही टॅनिंग असेल किंवा मग पिंपलचे डाग धब्बे असतील, सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आणि बघा, या रेमेडीमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा मग यामधील कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी वगैरे असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला त्यावरती एखादं अल्टरनेटिव्ह सोल्युशन नक्कीच सजेस्ट करेल. चला तर मग आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाय.